संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 125. क्रमांक 125. वक्त्या आंधी मान गंध अक्षता पूजन, श्रोता यती झाला जाण तरी त्या नाही उचित. नीर सर्वांगाप्रमाण यया विधी करचरण, धर्माचे पाळन सकळी सत्य करा. पट्टपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञावाळी, प्रमाण सकळी ते मर्यादा करावी. वारासनी पाषाण तो न मानावा सामान्य, एर उपकरणे सोनियाची परिधी नीच. सोनियाचा पैजन मुंगुट मनी केला हिन, जयाचे कारण तया ठाई अलंकार. सेवका स्वामी साठी मान, त्यांचे नाम त्यांचे धन. तुका म्हणे जाण तुम्ही संत तथती. म्हणजेच वक्त्या आंधी मान गंध अक्षता पूजन, श्रोता यती झाला जाण तरी या नाही उचित. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात की वक्ता म्हणजे ज्ञान सांगणारा, प्रवचन करता, हा भाषण देण्यापूर्वी गंध अक्षता फुलं देऊन सन्मानित केला जातो. श्रोता जर मोठा असला जसं की संन्यासी यती, तरीही त्या वक्त्याचा अपमान किंवा दुर्लक्ष योग्य नाही. आजही आपण पाहतो की पद, पैसा किंवा स्टेटस असलेले लोक लहान वाटणाऱ्या पण ज्ञानी व्यक्तींकडे दुर्लक्ष करतात. पण तुकाराम महाराज सांगतात सन्मान हा ज्ञान, चारित्र्य आणि योग्यतेवर आधारित असावा. कोण बोलतो हे नव्हे, तर तो काय सांगतो हे महत्वाचं आहे. नंबर 2. नीर सर्वांगाप्रमाण यया विधी करचरण, धर्माचे पाळन सकळी सत्य करावे. म्हणजे शरीरात असणाऱ्या सर्व क्रियांवर शहाणपणाचं नियंत्रण असावं. पावली विचारपूर्वक टाकावी जावी. धर्म म्हणजे फक्त कर्म काढणं नव्हे, तो प्रत्येक कृतीत, व्यवहारात, बोलण्यात सत्य आणि नीती असणं हेच खरं धर्म पालन आहे. धर्म म्हणजे फक्त देवळात जाऊन नमस्कार करणं नव्हे, कार्यक्षमतेत शुद्धता, व्यवहारात प्रामाणिकता आणि विचारात संयम हेच खरे धर्माचे प्रतीक आहे. पटपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञा पाळी, प्रमाण सकळी ते मर्यादा करावे. म्हणजे राजा आपल्या उत्तराधिकाऱ्याला पुत्राला योग्यरित्या शिकवतो, घडवतो. पुत्र वडिलांच्या आज्ञेचे पालन करतो. सर्व नातेसंबंध, समाज, कुटुंब यामध्ये प्रमाण आणि मर्यादा आवश्यक आहेत. पालक आणि मुले, शिक्षक आणि विद्यार्थी, वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामधील सन्मान आणि अनुशासन टिकणे गरजेचं आहे. माझ्या इच्छा महत्त्वाच्या असं नव्हे, तर समाजात राहून सर्वांची सुसंवादाने प्रगती होईल का याकडे लक्ष. नंबर 4. वरासनी पाषाण तो न मानावा सामान्य, एर उपकरणे सोनियाची तीरती नीच. म्हणजे सिंहासनावर जर पाषाण असेल तरी त्या आसनाचं महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे काही वस्तू सोन्याच्या असल्या तरी जर त्याचा उपयोग नीच असेल, जसं की सोन्याचं पैजण, तर त्या उच्च मानल्या जाऊच शकत नाही. केवळ बाह्य जळाळी, सुंदर कपडे, महागडी गाडी, पदवी, पद हे खरे माणूस बनवत नाही. स्वभाव, आचरण, सेवा हाच माणसाचा खरा सोन्यासारखा अलंकार आहे. नंबर 5. सोनियाचा पैजन मुंगुटमणी केला हेन, जयाचे कारण तया ठाई अलंकार. म्हणजे सोन्याचा पैजण ही पायात घालण्याची वस्तू असून जर तो चुकीच्या ठिकाणी वापरला गेला तर त्याचं महत्त्व कमी होतं. मुकुटात मणी जळवला असेल पण उपयोगात जर गर्वाचा झाला तर तो हीन ठरतो. खरा अलंकार म्हणजे जो यशात कारणीभूत ठरतो तो शोभतो.
केवळ सौंदर्य, पूजा, बुद्धिमत्ता यांचा उपयोग समाजसेवेसाठी झाला तरच तो उपयोगी आहे. वृत्ती जर योग्य असेल तर गोष्टींना खरा अर्थ मिळतो. नंबर 6, सेवका स्वामीसाठी मान, त्याचे नाम त्यांचे धन. तुका म्हणे जाण, तुम्ही संत निपती अर्थ. म्हणजे खरा सेवक तोच ज्याला आपला मान, प्रतिष्ठा, जगणं सगळं आपल्या स्वामीसाठी अर्पण केलं आहे. त्यांचं स्वतःचं वेगळं अस्तित्व नाही, तो केवळ प्रभूच्या कार्यात गुंतलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असा भक्त म्हणजेच संत, जो स्वतःचं नाव न मिळवता दुसऱ्यांचं जीवन उजळवत राहतो, तोच खरा संत. समाजसेवक आणि योद्धा आहे. स्वतःचं नाव बाजूला ठेवून इतरांसाठी झगडणं म्हणजेच खरे संतपण. एकत्रित शिकवण बघा की पात्रतेनुसार सन्मान ही स्थितीवर नव्हे तर ज्ञान आणि चारित्र्यावर आधारित असावे. धर्म म्हणजे आचरण, बोलण्यात कृती, व्यवहारात सत्यता आणि शुद्धता असावी. शिस्त आणि मर्यादा, प्रत्येक नात्यात मर्यादा पाळणं गरजेचं आहे. खरा अलंकार म्हणजे कार्य झळाळी नव्हे तर उपयोग आणि उद्देश महत्त्वाचा आहे. संतपण म्हणजे समर्पण, जो स्वतः विसरून प्रभू कार्य करतो तोच खरा संत. या अभंगाचे आजच्या समाजातील नंबर 1, इन्फ्लुएन्सर किंवा लीडर यांना फॉलो करताना विचार करा. त्यांनी काय सांगितलं याचा सन्मान करा, केवळ त्यांची लोकप्रियता नव्हे. नंबर 2, धर्माचे आचरण म्हणजे सत्य, नीती आणि सहकार्य. नंबर 3, यशस्वी माणूस तोच जो मर्यादेत राहून स्वतःच्या पलीकडे दुसऱ्यासाठी जगतो. नंबर 4, खरं सोनं हे अंगात नसतं, ते मनात असतं. नंबर 5, संतपण म्हणजे अहंकाराचा त्याग आणि सेवा. तर रामकृष्ण मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला असेच नवीन व्हिडिओ राहतील तेव्हा आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. रामकृष्ण हरी.